सगळं सांगते. अलीकडच्या जे जे प्रधानमंत्री झाले जवाहरलाल नेहरूंच्या नंतरचे त्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या कामाची पद्धत ही आम्ही लोकांनी पाहिली. देशाच्या कानाकोपऱ्यात जायचे, भाषणं करायचे आणि त्या भाषणातून नवा भारत कसा उभा करता येईल या प्रकारचा लोकांचा आत्मविश्वास वाढेल अशा प्रकारचा संदेश या सगळ्या राज्यकर्त्यांनी दिला. आजचे प्रधानमंत्री कुठेही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या टीका करत, काँग्रेस पक्षावर टीका करत. या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये आपल्या आयुष्याची उमेदीची काळ जवळपास 10 ते 11 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाहीच्या पद्धतीने चालला पाहिजे यासाठी एक रचना उभी केली. त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हा या देशाच्या इतिहासात कोणी फसू शकत नाही आणि तेच आज मुख्य प्रधानमंत्री त्यांचं टीका टिप्पणी करतात, त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सांगतात. कुठेही गेले तर बघा 10 वर्षात मी काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी आम्हा लोकांना विचारतात की तुम्ही गेल्या 10 वर्षात काय केलं. अरे 14 ते 24 तुम्ही आहात, तुमच्या हातात सत्ता आहे. त्या सत्तेचा वापर कसा केला आणि देशाचं चित्र बदलायला तुम्ही काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी अन्य लोकांच्या टीका टिप्पणी करायची हे सूत्र ज्या व्यक्तीच्या मनात आहे त्याचा अर्थ सत्य आहे की व्यापक दृष्टिकोन राज्यकर्त्याचा असला पाहिजे. त्या दृष्टिकोनाचा अभाव आजच्या नेतृत्वाच्यामध्ये आणि अशाच्या हातातून ही सत्ता काढून घेण्याचं काम हे करावं लागेल. त्याशिवाय दुसरा कुठला पाहिजे. आज आम्ही सातत्याने सांगतो त्यांची कामाची पद्धत बघितल्याच्या नंतर मजुरांच्या हिताची जपणूक पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो, खासदार लोकांशी गप्पा गोष्टी करतो. पार्लमेंटमध्ये एक सेंट्रल हॉल आहे, तुम्हाला माहीत असेल, आणि ती जागा अशी आहे की राज्यसभा असो किंवा लोकसभा असो त्याचे सदस्य वेळ असला तर त्या ठिकाणी एकत्र भेटतात. तो कुठल्याही पक्षाचा असतो, बोलतात, गप्पा मारतात, काही प्रश्न असतील ते मांडतात. तिथे कधी पक्षीय अंतर कोणी आणत नाही. पण आम्ही अलीकडेच पाहतो मोदी साहेब तिथे जातात म्हणल्याच्या नंतर सत्ताधारी पक्षाचे खासदार खाली मान घालतात, त्यांना दिसू का नाही विरोधकांशी आम्ही बोलतोय म्हणून. एक प्रकारची दहशत त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी आहे आणि ही दहशत निर्माण करण्याचं काम स्वतःच्या पक्षाच्या सदस्यांचं त्यांच्या हातात. पुन्हा सत्ता द्यायची का? काँग्रेसचे सत्ताधारी पक्षाचे खासदार हलूच कानात आम्हाला सांगत असतात की दर मंगळवारी तिथं पक्षाची बैठक असते, भाजपच्या, आणि त्या बैठकीमध्ये चर्चा नाही करत. लोकांना आपलं मत मांडता येत नाही. मोदी साहेब बोलणार, ते विचार मांडणार, ते ऐकायचे आणि सगळ्यांनी जायचं. दुसरा कुणालाही त्या ठिकाणी एक शब्द बोलण्याचा अधिकार नाही. याचा अर्थ आम्ही अलीकडच्या काळामध्ये रशियाच्या एका राज्यकर्त्याचं वर्णन वाचतो आणि तो राज्यकर्ता म्हणजे मी यांच्या पूर्ण रशियाचं प्रशासन, रशियाची शासन यंत्रणा आणि त्या व्यक्तीचं नाव पुतीन. आज या देशामध्ये मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतं का काय ही चिंता या देशाच्या जनतेला आहे.